नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मागेच आपण व्हिडिओ घेतलेला होता की एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल, कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल हा बाकी आहे। तर आता फायनली याचा रिझल्ट जो आहे तर तो आलेला आहे मित्रांनो। बघा, आज एमपीएससीच्या वेबसाईटवर तुम्ही पाहिलं, एमपीएससीने म्हणजे हप्त्याभराची कामं ती एकाच दिवसात करण्यासारखी गोष्ट। तर राज्यसेवेची जाहिरात असेल, ओएमआर संदर्भातले चेंजेस असतील, तर सगळ्या काही गोष्टी इथं प्रसिद्ध ज्या आहेत तर त्या केलेल्या आहेत मित्रांनो। तर आता आपण या गोष्टी ज्या आहेत तर त्या रिझल्ट काय लागलेला आहे, कट ऑफ काय लागलेला आहे आणि 3 उमेदवारांचे निकाल राखीव ठेवलेले आहेत, तर त्या पण गोष्टी पाहणार आहोत। पण क्रिसमस निमित्त आपल्या सर्व कोर्सेसवर आपल्याला 25% ऑफ मिळणार आहे, म्हणून आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ऑफर अवेल करू शकतात। बघूया, बघा 24 डिसेंबर 2025 ला महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 यांच्या लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तर तो नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आहे। बघा, 18 मे 2025 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या लेखी परीक्षेचा निकाल आता 24 डिसेंबर 2025 रोजी जो आहे तर तो लागलेला आहे। परंतु आता जे काही उमेदवार पात्र झालेले आहेत तर त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे। फक्त 3 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवलेला आहे, त्यांचे नंबर इथं दिलेले नाही, नाव दिलेले नाही, बाकी त्यांनी फक्त इथं प्रशासकीय कारण सांगितलेले। आता ते ओरिजिनल कारण काय ते त्यांनाच माहिती। सोबत त्यांनी इथं सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। आता तुम्हाला मुलाखतीसाठी इथं बोलवण्यात येणार आहे आणि ज्यांना वाटतं की माझ्या उत्तरपत्रिकेमध्ये गुणांची फेरपडताळणी करायची तर त्यांनी त्यांचा निकाल प्रोफाईलमध्ये प्राप्त झाल्यापासून 10 दिवसाच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तर तो करणं इथं गरजेचे असणार आहे। बाकी निकाल जो आहे तर तो उच्च न्यायालयामध्ये जे काही केसेस चालू असतील तर त्यांच्या अधीन जो आहे तर तो निकाल असणार आहे। हा संपूर्ण निकाल आहे, याच्यामध्ये सगळ्यांची नावं जी आहेत तर ती आपल्याला इथे दिलेली आहेत। याच उमेदवारांना आता इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल। कट ऑफ जर आपण पाहिला, बघा कट ऑफ ऍग्रिकल्चर सर्व्हिसेसचा कट ऑफ बघूया। बघा, ओपन जनरलचा कट ऑफ तर तो किती गेलेला आहे, 275 एवढा कट ऑफ जो आहे तर तो गेलेला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर फिमेलचा कट ऑफ हा 286 एवढा गेलेला आहे। तुम्ही म्हणाल अहो सर 286 हे प्रिंटिंग मिस्टेक झाली काय, ते असंच वाटतं ते। बघा, एससी जनरलचा कट ऑफ हा गेलेला आहे 211, फिमेलचा कट ऑफ गेलेला आहे 229। त्याच्यानंतर एसटी जनरलचा कट ऑफ हा 174 आणि फिमेलचा गेलेला आहे 184 कट ऑफ आपल्याला इथं पाहायला मिळतो। आता हे मला अजूनही लॉजिक जे आहे तर ते लागत नाहीये, नाहीतर ते जनरल मधून निवड होऊन जाते ना त्यांची। तरी अशा पद्धतीने एसीबीसी जनरलचा जाग लागलेला 240, 253, ईडब्ल्यूएच जनरल 189, 208। आता मे बी हे चेंजेस आहेत की काय, नंतर जर याच्यामध्ये रिझल्ट चेंज झाला तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो। आता मी त्यांच्या वेबसाईटवरूनच ओपन केलेले, मी काही दुसरीकडून काही केलेलं नाही आहे। बाकी नंतर यांनी जर इथं कट ऑफ मध्ये काही फेरबदल केला तर ते तुम्हाला बाकी सगळ्या काही गोष्टी इथं दिसतीलच। जवळपास किती कॅन्डिडेट त्यांनी केलेले आहेत लक्षात घ्या, 827 कॅन्डिडेट त्यांनी काय केलेले आहेत, इलिजिबल केलेले आहेत। सगळ्यात जास्त बघा पुण्याचे तर 520 कॅन्डिडेट आहेत। टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट 827 असणार आहे। आता यांचेच काय बाकी काही गोष्टी असतील, इंटरव्ह्यू वगैरे, तर या सगळ्या गोष्टी एवढ्या त्यांना ज्या आहेत तर त्या कंडक्ट ज्या आहेत तर त्या कराव्या लागणार आहेत। तर ही एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे। बाकी भविष्यात काही कृषी संदर्भात काही अपडेट असतात मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात योग्य चॅनल आहे ते आपलं म्हणजे इग्नाइट ॲग्रिकॉस। सगळ्या काही अपडेट्स तुम्हाला याच्यात मिळतात। आजच ॲग्रिकल्चरचे स्टुडंट असाल हे चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।